होंगे कामयाब एक दिन, ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। आपण कामयाब होणारच आहोत मित्रांनो, कारण जितका मोठा विजय मिळवून घ्यायचा असतो तर त्यासाठी तितका मोठा संघर्ष, तितका मोठा लढा हा उभा करावा लागत असतो, आणि जितका मोठा लढा उभा करायचा असतो तर तितकी मोठी एकी ही असणं आवश्यक असतं। आणि संपूर्ण महाराष्ट्राने 16 जुलै 2025 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्रातील तमाम होमिओपॅथिक डॉक्टरांची जी काही एकी असणार आहे ही त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे, कारण 20 ते 25 हजार होमिओपॅथिक डॉक्टर आझाद मैदानावर उपस्थित होते। याचीच दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने अतिशय सकारात्मकपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, 4-8 दिवसांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक ठोस भूमिका आपल्या बाजूने घेणार असल्याचं आश्वासन आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे। असं जरी आपल्याला पाहायला मिळत असलं तरी मात्र आपल्या विरुद्ध काही दृश्य अदृश्य शक्ती काम करत असतानाचं पाहायला मिळतंय मित्रांनो, आणि त्याचाच एक भाग म्हणून IMA पुणेने मुंबई उच्च न्यायालयात त्या ठिकाणी खूप अगोदरपासून केस दाखल केलेली आहे, आणि या केसचाच पुढील सुनावणी जी आहे ही आपल्याला 4 ऑगस्ट 2025 रोजी होणार असल्याचं पाहायला मिळते। या दृष्टिकोनातून मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे की लढाई जी असते ही वेगवेगळ्या पद्धतीने खेळली जात असते। काही लढाया या प्रत्यक्ष रणभूमीवर उतरून लढली जात असते, काही या न्याय पातळीवर लढल्या जात असतात। या दृष्टिकोनातून रणभूमीवर, मैदानावर जी काही लढाई आहे ती आपण जिंकलेलो आहोत, ठीक आहे, आणि न्याय प्रक्रियेद्वारा सुद्धा आपल्याला लढाई जिंकायची असणार आहे। या दृष्टिकोनातून जेव्हा केव्हा आपले वरिष्ठ पुढील आदेश करतील त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा माझ्या मित्रमैत्रिणींनो आपण एकजूट राहायचं आहे। एकजूट राहून त्यांचे जे काही आदेश असतील त्या आदेशाचं आपण पालन करायचं आहे। लक्षात घ्या, खूप जवळ आपण आहोत, आपल्या विजयापासून अतिशय जवळ आहे, नजदीकच्या टप्प्यातच आहोत आपण, तर तो विजय आपल्याला मिळणारच आहे। त्यासाठी आपल्याला आपल्या वरिष्ठांनी जे आपण काही आज्ञा करतील, सूचना करतील त्यांचं आपण तंतोतंत पालन करा। समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अफवा वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये पोहोचवल्या जात आहेत, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा। आपल्या संघटनावर, आपल्या नेतृत्वावर विश्वास असू द्या। ज्या पण काही सुधारणा असणार आहेत, तुमच्या मनात ज्या पण काही गोष्टी आहेत ह्या योग्य वेळी त्या ठिकाणी पोहोचवल्या जाणार आहेत। त्यामुळे पूर्णपणे विश्वास असू द्या, एकजूट राहा, कारण खूप मोठा जल्लोष आपल्याला साजरा करायचा आहे मित्रांनो, ठीक आहे। तुर्तास इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय CCMP। धन्यवाद।